ओम साईराम. अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडीला फॉल कसा लावायचा. म्हणजे फॉल हा आहे ना आपला, हा धुवायचा म्हणजे कसं अर्धा तास किंवा 1 तास तुमच्या इच्छे, तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा तुम्ही भिजत ठेवायचा आहे. पण पहा, आता आपल्याला खूप साड्या असतात फॉल पिको करायला, तर सगळे फॉल एकत्र अजिबात भिजवायचे नाहीत, वेगवेगळे भिजवायचे. कारण फॉलचा कलर जातो. जर तुम्ही एकत्र फॉल भिजवले तर ह्या फॉलचा त्याला कलर लागू शकतो आणि फॉल खराब होऊ शकतो. म्हणजे कलर एकदम मिक्स होईल, त्यामुळे प्रत्येक फॉल वेगवेगळा भिजत घालायचा. तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला. ह्या साडीला आपल्याला हा फॉल भिजत घालायचा आहे अर्धा 1 तास आणि त्यानंतर लावायचा आहे. पण फॉल का भिजवतात तर हे पहा, हे आपली खालची बाजू आहे साडीची समजा, आणि हा फॉल जर असा लावला ना आपण साडीला, तर असंच लावला तर फॉलची धुतल्यानंतर भिजल्यानंतर फॉलची रुंदी कमी होते. जर तुम्ही असंच लावला त्यानंतर साडी गिरायकाकडून घातल्याच्या नंतर धुतली गेली तर फॉलची रुंदी कमी होते आणि साडीचा इथे गोळ पडतो. त्यामुळे फॉल अगोदरच धुवून म्हणजे भिजत घालून इस्त्री करून परत आपल्याला मशीनवरती लावायचा आहे. तर मी सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये फॉल कसा लावायचा, पिको पण करायचा आहे साडीला, आपल्याला पिको पण करून दाखवणार आहे. आणि फॉल लावल्याच्या नंतर बिडिंग मशीनवर म्हणजे फॉल पिकोच्या 2 in मशीनवर आपल्याला फॉल लावायचा आहे. साध्या पण मशीनवर तुम्ही फॉल लावू शकता, पण जसं झिगझॅग शिलाई असते ती शिलाई आपल्याला साध्या मशीनवरती येत नाही. त्यामुळे आपल्याला 2 in 1 मशीनवर आपल्याला फॉल पिको करायचा आहे. तर ते सर्व मी तुम्हाला डिटेल मध्ये स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही फुल व्हिडिओ बघा. पहा, इथं माझे 2 फॉल लावायचे आहेत साडीला. म्हणजे भरपूर साड्या आहेत पण अर्जंट ह्या 2 साड्या आहेत, तर मी वेगवेगळे असे भिजत घातलेले आहेत. तर पहा, कलर गेलेला आहे. जर तुम्ही हे 2 एकत्र भिजत घातले तर तुम्ही हा निळा कलर लालला लागू शकतो, लालचा कलर निळ्याला लागू शकतो. त्यामुळे असे वेगवेगळे भिजत घालायचे. तर आता हे अर्धा तास भिजून ठेवूयात. फॉल अर्धा तास भिजले आहेत. आता मी पिळून घेते, सर्व पाणी काढून घेते फॉल मधलं. तर बघा, कलर वेगवेगळे राहिलेले आहेत, आता एकत्र झालेले नाहीत, कलर फॉलला लागले नाही. तर आता पिळून घेतले आणि वाळत पण घातले आहेत मी फॉल वाळेपर्यंत आपण साडी सरळ कट करून घेऊया. जर ब्लाउज पीस असेल तुमचा तर ब्लाउज पीस काढून घ्या आणि साडी सरळ कट करून घ्या, म्हणजे पिको छान येतो साडी सरळ कट केल्यावर. तर बघा, साडी एकदम छान आणि सरळ कट झाली. तर आता आपले फॉल पण वाळलेले आहेत. आपण आता फॉलला इस्त्री करूयात. तर इस्त्री पण माझी करून झालेली आहे, बघू शकता. आता आपण मशीनवर येऊया. तर पहा, फॉल पिको मशीनवर आलेले आहे आणि मी फॉलचा एक आणि पिकोचा एक दाब घेतलेला आहे. तर बॉबिन लावत आहे. बॉबिन आपल्याला समोरून लावायची असते. तर मशीनची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे बघा, तो व्हिडिओ जाऊन बघा, तर तुम्हाला या मशीनची सर्व माहिती कळेल. तर आता मी लावलेला आहे पिकोचा दाब. मला सुरुवातीला पिको करायचा आहे, त्यामुळे मी पिकोचा दाब लावलेला आहे. आणि अगोदर सुरुवातीला पिकोच करायचा, नंतर फॉल बसवायचा. तर मी पिकोचा दाब लावला आणि मशीनमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. दोरा असा भरपूर काढून घ्यायचा पाठीमागे, म्हणजे अडकला जात नाही. आणि आता आपल्याला पिको करायला सुरुवात करायची आहे. तर नेसत्या पदराकडून पिको करायचा असतो. तर पहा, एकदम सुरुवातीपासून पिको करायचा नाही. तर हे पहा, थोडा अंतर सोडून असे पट्टी कपडा दुमडायचा आणि पिको करायचा आहे एकसारखा. आणि त्यानंतर राहिलेला कपडा सुरुवातीला तो शेवटी पिको करायचा आहे. तर पहा, पिको आपला झालेला आहे, बघू शकता. खूप छान आणि एकसारखा पिको आलेला आहे आपला. तर आता आपण फॉलचा दाब लावूयात आणि पिकोचा काढून ठेवूया. तर पिकोच्या दाबावर पिकोच करा आणि फॉलच्या दाबावर फॉलच लावा, म्हणजे खूप छान फिनिशिंग येते साडीला. तर आता मी लावलेला आहे फॉलचा दाब. तर आता आपल्याला फॉल लावायचा आहे साडीला, बघू शकता. आता मी उलटी बाजू घेतलेली आहे साडीची आणि 1 इंच असा अंतर सोडलेला आहे, अंदाजे म्हणजे 1 इंच सोडायचं. आणि फॉल घेतलेला आहे इस्त्री केलेला. तर पहा, अर्धा इंच असा आतमध्ये दुमडायचा आणि त्यावरती ठेवून असा कडनी शिलाई मारायची. शिलाई म्हणजे झिगझॅग शिलाई येत असते इथे. शिलाई तुम्ही शिलाई मशीनवर लावला तर शिलाई सारखी शिलाई येते, झिगझॅग शिलाई येत नाही. तर आपला फॉल लावून झालेला आहे. शेवटी पण असा अर्धा इंच कपडा दुमडून असं लावायचा आहे. तर पहा, फॉल पण लावून झालेला आहे आपला. तर पहा, बघू शकता तुम्ही, एकसारखी झिगझॅग शिलाई आलेली आहे आपली. तर आता आपण हात शिलाई करायला घेऊयात. तर हात शिलाईला तुमच्याकडे फळी असेल तर फळी घ्या किंवा लाकडी पाट असेल तर घ्या. माझ्याकडे स्टीलचा पाट आहे,
तर मी पाट घेतलेला आहे आणि व्यवस्थित साडी अंथरून त्यावरती फॉल ठेवून असं 2 टाके दोऱ्याचे मारून घ्यायचे आहेत. दोरा पॅक करून घ्यायचा आहे आणि दोरा पॅक झाल्याच्या नंतर एकसारखे अर्धा इंचाच्या अंतरावरती असे टाके मारत राहायचं आहे. तर रुंदी जी होती थोडीशी तिथं मी हातशिलाई केलेली आहे आपल्या रुंदीला. आता आपल्याला फॉलच्या लांबीला हातशिलाई करायची आहे आणि एकसारखे टाके मारत राहायचं आहे पूर्ण फॉलला. तर बघू शकता पूर्ण हे पहा अशी सरळ आपल्याला हातशिलाई करायची आहे फॉलला. तर माझी फॉलची हातशिलाई होत आलेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या साड्या फॉल पिको करायच्या आहेत. एकदम सोपं आहे. ब्लाऊज शिवण्यापेक्षा साडी फॉल पिको एकदम सोपं आणि पटकन होतं आणि हीच पद्धत वापरून तुम्ही तुमच्या साड्या फॉल पिको करा आणि 1,500-2 हजार रुपये सहज कमवा दिवसभरात. तर पहा आपला फॉल हातशिलाई झालेला आहे. साडीला पूर्ण हातशिलाई झालेली आहे आणि फॉल पण पिको पण सर्व झालेला आहे. तर पहा एकसारखे टाके पण आलेले आहेत आणि आता तुम्हाला सरळ बाजूने मी दाखवते. पहा अजिबात दोरा दिसत नाही. अशा पद्धतीने तुम्ही टाके मारायचे आहेत तुम्ही तुमच्या साडीला आणि हातशिलाई करायची आहे. बघू शकता पूर्ण साडीला आपल्या हातशिलाई झालेली आहे. तर साडीला फॉल पिको कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.